मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अनेक लोक जे ते बेरोजगार झाले आहेत। त्यानुसार पाहायला गेलं तर ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे सर्वच युवक आहेत 36 जिल्ह्यातून या ठिकाणी ते सर्व जमाला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर तिकडे त्यांचा कुठेतरी आता रोजगार जो होता तो बंद झालेला आहे। त्यामुळे रोजगार मिळावा या तरुणांना यासाठी हे आंदोलन करत आहे। आता सध्या हे सर्व तरुण जे आहेत ते 36 जिल्ह्यातून आलेले आणि त्यांचा आता सध्या ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पाहायला गेलं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना सुरू करण्यात आली होती। त्यामुळे आता कुठंतरी आता या ठिकाणी त्याचा फटका जो आहे तो या युवकांना बसलेला आहे आणि येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अनेक लोक बेरोजगार झालेत। त्यांचं म्हणणं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला पुन्हा रोजगार मिळावा यासाठी हे ठिय्या आंदोलन आहे। आणि याच ठिकाणी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या ठिकाणी हे आता हे सर्व युवक जमलेले आहेत। चला मामाच्या गावी जाऊया, हक्काचा रोजगार मिळूया या ब्रीद वाक्याखाली हे सर्वच जे आहेत ते तरुण युवक या ठिकाणी जमलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणीचा फटका या ठिकाणी बसलेला आहे। आणि आपण याकडनं माहिती घेणार काय सांगाल, गेल्या किती दिवसापासून असलं हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात खरोखर या अर्थी तुम्हाला रोजगार मिळणार का? आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या 1,75,000 प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींचं प्रशिक्षण 11 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे। आमचं आंदोलन जानेवारी महिन्यापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे। जानेवारीमध्ये चालू केलेल्या आंदोलनाला फलश्रुती मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं 5 महिन्याची मुदतवाढ करून आम्हाला दिलेला आहे, एक्सटेन्शन दिलं। आमची मागणी एक्सटेन्शन नाही, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून तुम्ही सांगितलं आहे। तर या प्रशिक्षणार्थ्याला ज्या आस्थापनेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मजुरांना, अशिक्षितांना, अडाणी लोकांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यानं तयार केलेला आहे। पण या शिकलेल्या पोरांना आणि या शिकलेल्या पोरींना मात्र 5-5 पदव्या घेऊन सुद्धा त्यांना शिक्षणाचे कुठेच रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यामध्ये नाही। म्हणून राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या सुशिक्षितांना कायमस्वरूपी रोजगार देणारा रोजगाराची हमी देणारा कायदा या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये झाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे। अन्यथा यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करू। आज आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहे। या ठिकाणी पहा, 1 महिन्याचं बाळ घेऊन आमची ही युवती या ठिकाणी आलेली आहे। 1 महिन्याचं बाळ घेऊन डिलेवरी झाल्यानंतर 15 दिवसानं आस्थापना गाठून शाळेमध्ये शिकवण्याचं काम माझ्या या युवती बहादर तरुणीनं केलेलं आहे। तिच्या डोळ्यातले अश्रू पहा, तिच्या काखेतलं, तिच्या ओटीतलं बाळ पहा। आणि या सरकारला जर थोडीशी जरी माया, दया आणि कुठेतरी सहानुभूती असेल तर सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ म्हणलात, आता ह्या लाडक्या बहिणीचे लाडके मुलं आणि मुली म्हणजे एकनाथ मामाच्या, देवाभाऊच्या, अजित पवारच्या या महायुती सरकारच्या भाच्या आणि भाची या ठिकाणी तुम्हाला अर्थटाहो फोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। काही आहे ते तरुणांना देखील विचारणार आहात। काही कुठून आलात, कुठून आलात, कशा प्रकारची तुमची मागणी? आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळायलाच हवा, कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आम्हाला। आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलेलो आहे। मामाने जो आधी आम्हाला शब्द दिला होता, आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला ठेवण्यात आलं होतं, पण तो प्रशिक्षणार्थी न असता तो आम्हाला रोजगारच झाला एक प्रकारचा। त्यांनी आम्हाला मानधन दिलं तर आम्ही हा रोजगार समजतो। आता आम्हाला त्याच्यातून ते काढून राहिले। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक जे आहेत त्या महिला, तरुण या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कुठून आलात, कशा प्रकारची तुमची मागणी? आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलो आहे। आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे आणि पेमेंट वाढी पण पाहिजे। हां, आम्हाला 2 महिने थांबलो होतं, आता आमचं कंटिन्यू डिसेंबरपर्यंत आहे। पण आम्हाला याच्या आधी, याच्या समोर पण आणखी पाहिजे। आम्हाला परमनंट करावं, हे रोजगार आम्हाला चालणार नाही 6,000त। ठिकाणी काही तरुण मंडळी देखील आहेत आणि याच ठिकाणी आता
या ठिकाणी हातात फलक घेऊन या ठिकाणी मागणी करतायत। मात्र काहींची काय मागणी आहे, काहींचे काय प्रश्न आहेत ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। काय एकंदरीत तुमची मागणी? सर, आम्ही अक्कलकोटमधून आलो आहे। मला फक्त सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता आम्हाला 11 महिन्याचं जे प्रशिक्षण दिलं त्यानंतर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणार, आम्ही त्या सर्टिफिकेटचं नेमकं करायचं काय? आम्हाला त्याचं उत्तर आता पाहिजे आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही। मी तर जाणारच नाही। ठाणच का गाठलं तुम्ही? हां सर, ठाणच काय गाठलं? ठाणं इथं आम्हाला आम्हाला हे योजनेमध्ये आणलं ना, त्याच्यामुळं हे एकनाथ शिंदे हां त्यांच्याकडे आम्हाला कायमस्वरूपी करा आणि आम्हाला ते सर्टिफिकेटचा काहीतरी उपयोग पाहिजे आम्हाला। आता निवडणुका देखील येणार आहेत, त्या संदर्भात तरुण वर्ग रस्त्यावरती उतरणार? हां सर, उतरणार 100% उतरणार आणि जर कोणी नाही आलं तर मी इथे एकटी बसून हे करणार। मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे। या ठिकाणी पाहायला गेले तर अनेक जे ते बेरोजगार लोक आहेत या ठिकाणी ते आता या ठिकाणी बसलेले ठिय्या मांडून, त्यामुळे येणाऱ्या काळात लवकर सरकार याकडे कशा प्रकारचं पाऊल उचलणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।